नमस्कार, मी किरण रोहिदास. आपण पाहत आहात ज्ञानरस टीव्ही मराठी. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. जत तालुक्यातील कुडनूर येथे युवा नेते विश्वजित भैया पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विश्व फाउंडेशन यांच्यातर्फे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना वही पेनचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी सरपंच अमृत पाटील, सरपंच गोविंद शिंदे, उपसरपंच गुलाब पांढरे, सोसायटी संचालक रामचंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य विलास सरगर, शालेय समिती अध्यक्ष पोपट पाटील, मुख्याध्यापक RD पांढरे, हायस्कूल लिपिक युवराज पांढरे, शालेय समिती सदस्य नागेश पांढरे, ज्येष्ठ नागरिक बाजीराव पांढरे, सामाजिक कार्यकर्ते अजित पांढरे, ज्ञानेश्वर पांढरे, हर्ष पांढरे, मारुती पाटील, तेजस पांढरे, काका बनसोडे, रवी आठवले, कोकळेचे युवा नेते उदय शिंदे, अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष यशवंत शिंदे, बापू हिप्परकर, अभिजित पाटील, धनाजी पांढरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच मान्यवर माजी डेप्युटी अमृत पाटील, ग्रामपंचायत सदस्य विलास सरगर, तसेच बाजीराव पांढरे आणि माझे या ठिकाणी हायस्कूलचे क्लर्क युवराज पांढरे, तसेच इतर मान्यवर आणि गोविंद शिंदे सरपंच आणि इतर मान्यवर यांनी मला या ठिकाणी संधी दिली. तसेच शाळेचे मुख्याध्यापक माननीय RD सर, इतर स्टाफ, मी यांचे सर्वप्रथम आभारी आहे. त्यांनी मला या ठिकाणी कार्यक्रमाची संधी दिली. तसेच इतर विद्यार्थी आणि माझे बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी माझ्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी वही वाटप जे त्यांना मी आता करणार आहे ते ज्ञानाचं एक प्रतीक आहे. अभ्यास कसा करावा आणि अभ्यासाला लागणारी मेन वस्तू म्हणजे वही. नवीन विचार, नवीन कल्पना हे विद्यार्थ्यांना सुचत असतात आणि विद्यार्थी दशेत असताना नवीन उपक्रम तसेच नवीन कल्पना या ठिकाणी विद्यार्थ्यांना येत असतात. त्या कल्पना आणि विचार ते या वहीत त्यांनी मांडावे अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच त्यांनी अभ्यास करावा, रोज थोडा वेळ अभ्यास त्यांनी करत जावा असा संदेश या वहीवरती मी त्यांना दिलेला आहे. आणि अन्य RD सर असतील, या शाळेने माझा जो वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं सतत आभार व्यक्त करतो आणि इथून पुढेही त्यांचं प्रेम माझ्यावरती असंच राहावं अशी मी विनंती त्यांना करतो. आणि या समाजामध्ये वावरत असताना अभ्यास हा करावाच, पण अभ्यास करून शिक्षण घेणं आणि शिक्षण घेत असताना शिक्षणाचा अर्थ फक्त नोकरी हा नसून शिक्षण घेऊन समाजामध्ये एक चांगला समाजसेवक किंवा एक चांगलं व्यक्तिमत्व निर्माण होतं हेही त्यांनी लक्षात घ्यावं. तसेच बाकीच्या पालकांनी लक्षात घ्यावं आणि इतर लोकांनी त्याला सपोर्ट करावा की करिअर कसं असावं यासाठी पालकांनी त्यांना सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि इथून पुढं मी चांगलं कार्य करेन ही त्यांनी मला जी संधी दिलेली आहे मी त्यांनीही मला त्यांचं काही अडीअडचणी सोडवण्याची संधी द्यावी आणि मी ती सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. आणि या ठिकाणी त्यांचं परत एकदा मी आभार व्यक्त करतो. त्यांनी माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे. मी या ठिकाणी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. की गावातील तरुणांनी समाज कार्य करावं, समाजाची प्रगती करावी आणि गावाचा विकास चांगल्या पद्धतीने घडावा, देशाचा विकास चांगल्या पद्धतीने घडावा. जशी आपल्या काही मुलं डॉक्टर बनतात, काही इंजिनियर बनतात, काही वकील बनतात, काही पंतप्रधान बनतात. असा वेगवेगळ्या माध्यमातून गावचा देशाचा विकास घडावा अशा पद्धतीनं आमच्या गावचा सुपुत्र विश्वजित भैया पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपणही गावचं काहीतरी करावं. आपण शाळेच्या मुलापासून सुरुवात करावी आणि या शाळेच्या मुलांना वया वाटप, त्यांना शिक्षणाचं कार्य लक्षात घेऊन या ज्ञानार्जनाचं काम करण्यामध्ये
वहीचा हातभार लागतो, वही पाहिजे आपल्याला शिक्षण घेण्यासाठी. तर याच्यापासून सुरुवात केलेली आहे. आता महत्वाचा घटक की शिक्षण त्यापासून पुढे जाऊ शकत नाही, अशी भेट वही आणि पेन त्याने आपणाला दिली. त्याने उत्तम असा संदेश सुद्धा या वहीमध्ये लिहिलेला आहे की तुम्ही सर्वजण आता शालेय जीवनात महत्वाच्या टप्प्याला आला आहात. तुमच्या या नवीन प्रवासासाठी खास करून त्यांच्याकडून तुम्हाला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. त्यांनी सांगितलंय ही दिलेली भेटवस्तू हा कागदाचा संच नाही, तर तुमच्यामध्ये असणारी नवी उमेद घेऊन येणारी वेगवेगळी स्वप्न आहेत. त्या स्वप्नांना साकार करण्याचं हे एक साधन आहे. जो काही तुम्ही अभ्यास कराल तो तुमच्या भविष्याचा पाया ठरेल आणि या भविष्याच्या पायामधूनच आज पुढच्या काळामध्ये या गावचे सुज्ञ नागरिक तुम्ही बनाल, मोठमोठ्या पदावर तुम्ही कार्य कराल. तुम्ही चिंता ठेवा, कोणतीही गोष्ट कठीण नाही. ती सोपी करण्यासाठी तुम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. तुमचे अक्षर आणि तुमचे विचार दोन्हीही नेहमी सुंदर आणि स्वच्छ ठेवा. दररोज थोडा का होईना पण तुम्ही अभ्यास करा. पुस्तके आपल्याला ज्ञान देतात आणि वही आपल्याला ते ज्ञान साठवून ठेवायला शिकवते. या वहीचा उपयोग नुसत्या गृहपाठासाठी न करता तुमच्या मनात येणारे विचार आणि नवीन कल्पना त्यामध्ये लिहा, असा अतिशय लाखमोलाचा संदेश त्याने आपणाला दिलेला आहे. आपण आपल्या शाळेतर्फे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं भावी आयुष्य, त्यांची भावी वाटचाल यशस्वी होईल, त्यांचं जीवन सुखमय, समृद्धी आणि भरभराटी त्यांच्या जीवनामध्ये येईल. त्यांनी यशाची शिखरं अशी नवनवीन शिखरं पादात क्रंत करू, अशी आपण आपल्या शाळेतर्फे, आमच्या सर्व सहकार्यातर्फे आणि आमच्या विद्यार्थ्यातर्फे त्यांना या वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो. तुम्ही तुमच्या आनंदाच्या क्षणी आम्हा विद्यार्थ्यांना विसरला नाही, याचा आम्हाला अभिमान वाटतो. तुम्ही आम्हाला वह्यांचे वाटप केले ही केवळ भेट नसून आमच्या शिक्षणासाठी दिलेली मोठी साथ आहे. आपण दिलेल्या या कोऱ्या वह्यांवर आम्ही अभ्यासाचे धडे गिरवून आमचे भविष्य उज्ज्वल करू, असा मी शब्द देते. पुन्हा एकदा आपल्या प्रेमाबद्दल आणि आपुलकीबद्दल आम्ही सर्व विद्यार्थी तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.